शकता आपण HDFC बँक सर्व्हर डाऊन. रात्री कुठलं काम करतात आम्हाला माहित नाही, बट राईडला प्रॉब्लेम येतोय गाईज. समजा जरा HDFC बँक सर्व्हर चालू ठेवा फ्रायडे सॅटर्डे संडे. हे बघा गाईज, कहते हैं ना दिल में तूफान होना चाहिए, दिल में एक आंधी होनी चाहिए. 100 सीसी की बाइक है प्लैटिना, यादेश मोरे, मलाड टू रायगढ़ के राइड में. मिस्टर बरगाले, बेसब्री से इंतजार था तुम्हारा, फाइनली आ गए तुम. लेट हो गए गाइस, क्या कर सकते हैं. वक्त पे कोई चीज होती नहीं है, बट देर से होती है बट अच्छी होती है. रेल्वेचा ब्रिज दिसतोय वरती, बट आपल्या नशिबात कोकण रेल्वे बघणं नाही लिहिलंय वाटतं. बापरे, ओ ओ भातोसे काकी, हा बघा तुमचा पोरगा बघा कसलाच गाडी बनवतोय बघा. सुप्रभात मित्रांनो, कसे आहेत सगळे. हसताय ना, हसायलाच पाहिजे, कारण मी ओमकार सावंत पुन्हा एकदा आलोय तुमच्यासमोर लेट्स गो विथ ओम या चॅनलच्या रूपात. आज आपण मलाड टू रायगड राईड करणार आहोत. आपली सोलो बाईक राईड आहे. सो बघूया आपण कुठला रूट फॉलो करतो, कारण रूटबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही आहे. आपण आपल्या मित्रांना फॉलो करत जाणार आहोत. एक्साइटमेंट खूप आहे. खूप दिवसापासून या राईडची प्लॅनिंग चालली होती आणि आज ते सक्सेसफुल झालेलं आहे. सो डेफिनेटली पूर्ण ब्लॉग आपण पहा. त्यामध्ये तुम्हाला कुठला रूट आणि कुठल्या माध्यमातून आम्ही एन्जॉय करत जाणार आहोत ते नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून. तर चला, आपलं स्टार्टिंग पॉईंट आलेलं आहे कुरार विलेज आणि आपण आपल्या जर्नीला सुरुवात केलेली आहे. सो अनएक्सपेक्टेड प्लॅनिंग होत आहे, कारण की या प्लॅनिंगची काही कल्पना नव्हती आम्हाला. आम्ही नाही म्हणजे बघता बघता आम्ही 2 महिन्याआधी या राईडचं प्लॅन केलं होतं की आपण रायगड जाऊया, बाईक ट्रिप करूया, फार्म हाऊस वगैरे आपण खूप फिरलो. सो आता आपल्याला ही राईड कशी करून एन्जॉय करायची आपल्याला. ऑलमोस्ट राईडच्या स्टार्टिंगला 15 जण होते, बट बोलतात ना मिडल क्लास पर्सन्स कॉर्पोरेट लाईफ मध्ये बांधले गेलेले आहेत. ते त्यांनी जर किती जरी विचार केला तरी आपण कुठलाही कदम म्हणजे कुठलंही जे पाऊल असेल ते आपल्याला उचलता येत नाही. आपल्या जॉबची काळजी नेहमी आपल्याला घ्यावी लागते, कारण ते रोजीरोटी आपली. सो त्या चक्करमुळे काही जणांचे प्लॅन कॅन्सल झाले. बट आता आपल्याला जे साथ देत आहेत, एकूण जे मेंबर्स आता जॉईन झालेले आहेत आपल्या राईडला, तब्बल आपल्याकडे 8 मेंबर्स आहेत. 8 मेंबर्स. सो डेफिनेटली एक मेंबर आपल्याला नवी मुंबईमध्ये मिळणार आहे आणि आता आम्ही इकडून 7 जण टोटल निघालो आहोत मलाडवरून. या राईड मध्ये खूप एन्जॉयमेंट होणार आहे. एक्साइटमेंट खूप आहे. बोलतात ना डेस्टिनेशन मध्ये काही मजा नाहीये, पण जो प्रवास आपण करणार आहोत ना त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण अनुभवणार आहोत. सो नक्कीच त्या वेळेची आम्ही वाट बघत होतो आणि ती वेळ आता आलेली आहे. सो तुम्ही एन्जॉय करा, काही हरकत नाही. जर राईड तुम्हाला जर एन्जॉय करायची असेल ना, तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकता. फक्त आपल्या चॅनल वरती जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल बटन वरती क्लिक करा, जेणेकरून आपले लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. आपला एक पार्टनर व्ही स्ट्रॉम वरती, सुझुकी व्ही स्ट्रॉम वरती सुशांत बातोसे, रामदास चौधरी. एंड गाइज लिसन गाइज, कहते हैं ना दिल में तूफान होना चाहिए, दिल में एक आंधी होनी चाहिए. 100 सीसी की बाइक है प्लैटिना, यादेश मोरे, मलाड टू रायगढ़ के राइड में. देख रहे हो, कौन कहता है कि कुछ ज्यादा सीसी की बाइक ही इंपॉर्टेंट है. ऐसा जरूरी नहीं है. अगर तुम्हारे दिल में तूफान हो, तुम्हारे दिल में एक आंधी हो ना, तो तुम कुछ भी अचीव कर सकते हो जिंदगी में. ये एग्जाम्पल है, राइट एग्जाम्पल. बस प्लान बना, दोस्तों ने कहा जाना है रायगढ़ जाना है, अपनी अपनी सोलो बाइक राइड है. हाँ, एक जन को पॉसिबल नहीं था, 2 जन को पॉसिबल नहीं था क्योंकि उनकी गाड़ी कंडीशन में नहीं है. सो डेफिनेटली गाइस, वी आर अ बॉयज, सो अंडरस्टैंड कर लेते हम सारी चीजों को. सो लेट्स सी
सैल्यूट है भाई को। आगे भी 2 गाड़ी और आगे है, सो मिलते हैं उनके साथ। फिलहाल अभी जा रहे पेट्रोल पंप, ताकि फुल करा के फिर अपने राइड पे निकल जाएंगे। पेट्रोल टाकून झालेलं आहे, बट बघू शकता आपण HDFC बँक सर्व्हर डाऊन। रात्री कुठलं काम करतात आम्हाला माहित नाही, बट राईडला प्रॉब्लेम येतोय गाईज, समजा जरा। HDFC बँक सर्व्हर चालू ठेवा फ्रायडे सॅटर्डे संडे। हे बघा वेगवेगळ्या बँकेचे कार्ड मारायला लागतात तिथे। पेट्रोल का टाकी फुल हो गया सबका। प्लैटिना, सुजुकी वी-स्ट्रॉम, पल्सर NS 200, बजाज डोमिनार 250cc एंड माय बेबी अप्रिलिया SR 160 रेस एडिशन। सो चलो, जैसे कि मैंने बताया रूट का मुझे कुछ भी नॉलेज नहीं है, कौन सा रूट हम फॉलो करेंगे, कौन से रूट से हम लोग जाएंगे। ब्लाइंड ट्रस्ट हम लड़के रखते एक दूसरे के ऊपर। 2 जन ने बोला मुझे रूट पता है, बेस्ट रूट से लेके जाएंगे, दैट्स इट, इनफ। गुगल मॅप मॅटर नाही करता हम लोग के लिए। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त राईड करायला मिळाली पाहिजे, आणि तेही आपल्या आवडत्या मित्रांसोबत। मजा येते, वाइब है। हर रात को जागने वाला एक आशिक ही नहीं होता है, कुछ राइडर होते हैं हम लोग जैसे। ये मोटो व्लॉगिंग चालू करने का बहुत टाइम से प्लान था, बट मुझे पॉसिबल नहीं हो रहा था इन शॉर्ट कि ये राइड कैसे चालू करूंगा, मतलब ये व्लॉग कैसे स्टार्ट करूंगा। मोटो व्लॉगिंग जितना आसान लगता है उतना आसान है नहीं, क्योंकि खुद से बातें करनी है। अभी ये रास्ता देख रहा है तो मुझे खुद को बताना है कि गाइस ये रास्ता देखो, ये बहुत अच्छा रास्ता है, यहाँ पे बहुत खड्डे है, ये है वो है। सो ये जो एक पार्ट है ना, वन वे कम्युनिकेशन है। 2 वे कम्युनिकेशन में तुम क्या होता है, तुम्हारे पास टॉपिक्स रहते हैं, तुम्हारे पास सारी चीजें होती है, कुछ फीलिंग्स होती है, इमोशंस निकल आते हैं बाहर, कुछ मस्ती मजाक होता है, तो वो सारी चीजें वो भी डिफिकल्ट है। मैं ये नहीं बोल रहा हूँ कि वो इजी है, ये ज्यादा डिफिकल्ट है। अगर कोई भी चीज तुम जिंदगी में कर रहे हो तो वो ऑब्वियसली डेफिनेटली वो चीज डिफिकल्ट है, बट मोटो व्लॉगिंग इज नॉट फॉर बिगिनर्स। ये मेरा फेवरेट डायलॉग है हर एक चीज में, बट ये फैक्ट है। सो कोई इरादा नहीं था। आज जो भी नाम मैंने रखा है, लेट्स गो विथ ओमी। फर्स्ट ऑफ ऑल तो बांद्रा की पब्लिक, शुएब खान को थैंक यू कहना चाहूंगा। 2 महीने लगा दिए मैंने, इंस्टा आईडी का नाम क्या रखूं, यूट्यूब पे चैनल का नाम क्या रखूं, कुछ भी माइंड में नहीं आ रहा था, कोई भी नेम माइंड में नहीं आ रहा था, कुछ लॉजिक हो उसमें, कुछ मजा है, वाइब है कि मैं अगर बोलूं ना हेलो गाइस वेलकम बैक टू माय चैनल, मैं ओमकार सावंत आ गया फिर से लेट्स गो विथ ओमी ये चैनल के रूप में, ये उसमें एक वाइब हो। सो वो वाइब दिलाने का हम शोएब खान ने किया है। रियली अप्रिशिएट भाई, तुम्हारे आइडियाज, तुम्हारे प्लान्स डेफिनेटली हमेशा बेटर होते ही है। सो मुझे अच्छा लगा, वाइब आ रही है आज। और जो भी पहचान बनी है, जितने भी वीडियोस पोस्ट हुए उसके बाद जितने भी रिप्लाईज आए मुझे, ओमकार सावंत के नाम से कोई बहुत ही कम लोग जानते हैं मुझे, बट लेट्स गो विथ ओमी अगर कोई बोलता है तो प्राउड फील होता है वो चीज के ऊपर। सो अलग ही क्रेज है मोटो व्लॉगिंग का, एंड लेट्स सी आगे का व्लॉग कंटिन्यू करेंगे जैसे जैसे डिस्टेंस कम होते जाएगा, एंड जैसे जैसे सुबह होती जाएगी वैसे वैसे आपको व्यू क्लियर मिलते जाएगा। सो बने रहिए मेरे व्लॉग में कहीं जाइएगा मत। तो अभी हम रीच हुए JVLR, यहाँ से आगे अभी पवई आएगा। लेटेस्ट रूट अपडेट मुझे मिला है। सो राइड लेके हम लोग आई थिंक वाशी नवी मुंबई करके जाएंगे। वहां पे मेरा दोस्त सिद्धार्थ बरगाले, बेस्ट राइडर मिलेगा हम लोग को, फिर वही सफर वहां से आगे कंटिन्यू करेंगे। एंड लेट्स सी आगे का रूट कैसे होता है, क्या होता है, क्योंकि कुछ भी अपडेट नहीं है आगे के रूट का, कहाँ पे खड्डे है, कौन सा पार्ट खराब है। सो सारी चीजों की सेफ्टी तो हम लोग ने वेयर की है, जैसे कि देख सकते हो आप, ग्लव्स है, गार्ड हम लोग ने वेयर किया है मैंने, और
ऑब्वियसली सेफ्टी इज वेरी इंपॉर्टेंट। देखते हैं आगे आगे क्या होता है, कहाँ पे लेके जाता है ये सफर, कहाँ पे एंड होता है। बट जितना भी ये सफर होगा डेफिनेटली जो मजे आने वाले हैं, जो बातचीत आपके साथ होने वाली है ना, ये मेरा फर्स्ट व्लॉग है। फर्स्ट व्लॉग की वाइब भी कुछ अलग होती है। जैसे कि मैं बहुत टाइम देखा हूँ, बहुत व्लॉग देखा हूँ मैंने मोटो व्लॉगिंग के यूट्यूब के ऊपर, इंस्पिरेशन मुझे आता जाता है, बहुत सारी चीजें दिखती जाती है। बट जब खुद का टाइम आता है ना करने का, तब गाइस सबकी वाइब भी अलग होती है। तो सारी सिचुएशन फेस करनी पड़ती है, सारी चीजों को मतलब नजर में रखना पड़ता है। एंड मोटो व्लॉगिंग एक ऐसा पार्ट है ना कि अगर कोई सिनेरियो, अगर कोई व्यू तुम्हारे सामने आ रहा है, अगर उसको तुमने मिस कर दिया, मतलब तुमने अपनी जिंदगी खो दी है इन शॉर्ट। पीसफुल जिंदगी है, देख सकते हो आप। वाइब आ रही है भाई। मंडे टू फ्राइडे काम करने के बाद जब अपना टाइम आता है राइड करने का, तब की बात ही अलग है। गधे की तरह काम करो, हमें पता नहीं होता है कि हम क्या जिंदगी जी रहे काम करते वक्त। बट सी गाइस, दुनिया ना बहुत खूबसूरत है, बस हम जीना ना बहुत देर से चालू कर देते हैं। एंड जिंदगी में 1000 बार अगर तुम सोचोगे कि अरे मुझे ये चीज करनी है, करूँ कि नहीं करूँ, तो उसमें ही जिंदगी चली जाती है। आज लिटरली मेरी फीलिंग जो है ना, गधे की तरह काम कर रहा था। मंडे टू सैटरडे ऑफिस जाओ, गधे की तरह उनके हाथ के नीचे काम करो, मिल तो कुछ नहीं रहा है, फिर भी लोगों के नखरे सहन करो, और ऊपर से अगर कुछ कोई चीज अच्छी करके भी दो, तो फिर बाद में एट द एंड वही बात आती है कि अरे तुम्हारा रिपोर्ट अच्छा नहीं है, तुमने आज तक किया ही क्या है, तुमने कभी काम किया ही क्या है, क्या करते हो तुम, आके लॉग इन करते हो, ये करते हो, लेट आते हो उसमें भी। अरे अगर मैं लेट आ रहा हूं तो काम कौन, मेरा बाप कर रहा है? सो मूव करो ये सारी चीजों को, ये सारी चीजें होती रहेंगी, बट बाहर निकलो, जिंदगी घूमो। बाइक राइड करने में एक अलग मजा है, क्योंकि उसमें सारी तुम्हारी प्रॉब्लम टेंशन दूर हो जाती है। अगर मेरा वीडियो देख के अगर तुमको अच्छा लग रहा है, तो कमेंट में जरूर बताना कि भाई तेरे वीडियो में वाइब है अलग। डेफिनेटली आपका कमेंट भी मेरे लिए बहुत इंपॉर्टेंट होगा, क्योंकि ये मेरा फर्स्ट मोटो व्लॉग है एंड मेरा कॉन्फिडेंस भी बढ़ेगा। अभी कॉन्फिडेंस थोड़ा लो है, मैं ये नहीं कह सकता कि मेरा कॉन्फिडेंस अलग लेवल पे चल रहा है, बट हाँ एक्साइटमेंट है। जो सपना मैंने देखा है मेरे फेवरेट गाड़ी के ऊपर, वही चीज मैं आज कर रहा हूँ। एंड महाराष्ट्र स्टेट मेरा फेवरेट स्टेट है राइड करने के मामले में। जितने भी व्यूज है, जितने भी सीनरियोज है, सो डेफिनेटली वो सारे चीजों में मेरा फेवरेट स्टेट एक ही है, महाराष्ट्र। पवई टच 4:02 हो चुके हैं, नवी मुंबई टच होना है, सिद्धार्थ भाऊ बरगाले को पिक करने का है, देन जो बकचोदी स्टार्ट होगी भाई, मजा आएगा मजा आएगा। वो दिन याद आ रहे गोवा राइड के, 2 ही गाड़ी, 4 लोग निकल पड़े, कुछ सेफ्टी वेयर नहीं किया, कुछ चीजें वेयर नहीं किया। सिर्फ कपड़े पहने, बैग उठाया, निकल पड़े। राइड कर रहे हो नाइट राइड, तो इन लोगों से थोड़ा सावधान, फोकस रखो राइड पे। व्लॉगिंग वॉगिंग होती रहेगी, तुम्हारे जान इंपॉर्टेंट है। अक्षय चौधरी हर राइड पे मिस करता हूं मैं, वो बंदे का जोश और वो बंदे की एक्साइटमेंट कोई मैच नहीं कर सकता। अलग अलग लेवल का जुनून है उसके अंदर, राइडिंग में हो, दोस्तों के साथ घूमने में हो, क्लास क्लास बंदा एकदम। आएगा छुट्टी पे, सो यहाँ पे होता नहीं है, वो अलग अलग स्टेट में मतलब ड्यूटी करता है। तो लेट्स सी, आगे की चीजें मैं नहीं बता सकता, पता नहीं ये ब्लॉग कैसे शूट हो रहा है, क्या शूट हो रहा है, मैं क्या बोल रहा हूँ एक्साइटमेंट में, मेरा फर्स्ट ब्लॉग है, मेरे कुछ पता नहीं है गाइस। बट बहुत खुशी है, महसूस कर रहा हूँ सारी चीजें, ड्रीम कम्स ट्रू। छोटा सपना देखा था मैंने जब छोटा था, छोटा इन द सेंस स्कूल में था, तो मोटो ब्लॉगिंग का क्रेज चालू हुआ था। एंड तभी अगर आप तुम कह सकते हो ना, मैंने
एट द टाइम दो लोगों को देखा था कि अरे यार गाइस ये राइड कर रहे हैं, सामने कैमरा लगा हुआ है, सारी चीजें सेफ्टी वेयर की है उन्होंने। तो मैं बोला कि यार इसमें तो अलग मजा होता, घूमने भी मिल रहा है, सारी चीजें भी हो रही है, मेमोरीज भी जुड़ रही है। देन मैंने यूट्यूब पे एक फर्स्ट ब्लॉग देखा था नॉर्मल रैंडमली, तो वो चीजें मैंने एक्सप्लोर की यूट्यूब के ऊपर। मुझे एक नशा हो गया वो चीज का कि माँ बाप के भरोसे नहीं, बट जब खुद के काम पे लगूंगा, खुद के पैसे जब कमाऊंगा, तो घरदार भी देखूंगा जितना मेरे से हो सके। माना कि उतनी मेरी सैलरी पैकेज है नहीं गाइस, प्लीज अगर कोई मेरा मैनेजमेंट टीम सुन रहा है, मेरा सैलरी पैकेज उतना है नहीं, बट प्लीज अगर तुम्हारे से हो सके ना तो इंक्रीमेंट जरूर करा देना। वो ईयर अप्रेजल 500 रुपए वाला मत कराना गाइस, बहुत दुख देता है वो इंक्रीमेंट। उससे अच्छा तुम ना ही दो तो भी ठीक है। हाँ बट ये बात को सीरियसली मत लेना, ना ही दो तो 500 रुपए भी मेरे लिए मैटर करता है। तो वो चीजें मैंने एक्सप्लोर की थी एंड आज वो चीज कर रहा हूँ खुद की जिंदगी में, खुद के चैनल के ऊपर, खुद के फेवरेट गाड़ी के ऊपर, एप्रिलिया SR 160। सुख दुख में मेरा साथ देता है ये। जिंदगी में लोग आए छोड़ के चले गए, डजेंट मैटर, कोई मैटर नहीं करता उन लोग के लिए। जो गए भाड़ में जाओ, तुम्हारी कोई वैल्यू है ही नहीं अभी मेरी जिंदगी में। बट जो लोग साथ है, जो लोग अभी भी मतलब सपोर्ट कर रहे हैं, मोटिवेट कर रहे हैं मुझे, उनको दिल से सैल्यूट है। एंड वो जिंदगी भर तक वो सारे एफर्ट्स तुम्हारे नहीं भूल पाऊंगा। तुम्हारी बातें मुझे हमेशा मोटिवेट करते रहती है। एंड माँ बाप का सपोर्ट तो है ही इन सारी चीजों में। मेरा सुपर हीरो माय डैड अलग है भाई, अलग है उनकी बातें भी। कभी कभी डांट देते हैं बट जो चीज के लिए सपोर्ट करते हैं उनमें हमेशा मैंने टॉप किया है। मेरी एंड से तो मैंने टॉप किया है, 100% दिया है मेरी एंड से। सो लेटेस्ट अपडेट, ठंडी लगने लग गई है। मुंबई में इतनी ठंडी महसूस नहीं हो रही थी, बट जैसे जैसे नवी मुंबई टच करते जा रहे हैं, क्रॉस करते जा रहे हैं, ठंडी बढ़ती जा रही है। सो देखते हैं आफ्टर नवी मुंबई क्या हाल होता है। एंड हाईवे तो टच किया है, वाइब आ रही है, सब लोग लाइन से चल रहे हैं। लीड कर रहा है फिलहाल के लिए सुजुकी विश्वम के ऊपर सुशांत भातो से। सेकंड नंबर पे मैं हूँ, थर्ड नंबर पे यादेश मोरे है प्लेटिना के ऊपर 100cc। फोर्थ पोजीशन पे है डोमिनार के ऊपर निशान भातो से एंड राजू भाई। एंड जो लास्ट पोजीशन पे है फिलहाल के लिए, उसका भी एक अहम रोल है, जो कि लास्ट पोजीशन पे राइड करता है। क्योंकि जो बीच वालों को लेके चलना है वो लास्ट पोजीशन के ऊपर डिपेंड होता है। क्योंकि अगर बीच वालों को कुछ प्रॉब्लम होती है तो जो कि लास्ट रहेगा आकाश कदम, NS के ऊपर है 200। सो हेड्स अप टू यू गाइस, लीड पोजीशन एंड लास्ट पोजीशन, दिल से सैल्यूट है तुम लोग को भी। लेटेस्ट अभी हम लोग ने लेफ्ट मारा है नवी मुंबई के लिए। सैटरडे मॉर्निंग है तो बहुत से राइडर हमें देखने मिलेंगे, बहुत सी सुपर बाइक्स भी हमें देखने मिल सकती है आगे, बट देखते हैं। नवी मुंबई के हाईवे मीन्स भाई जन्नत है। देखो इतना तो हम लोग का एरिया रहेगा, इतने में तो हम लोग का कॉम्प्लेक्स आ जाएगा। ओपन रास्ते, बट कुछ लोग यही गलती करते हैं, बड़े रास्ते देख के ओवर स्पीडिंग कर बैठते हैं और अपनी जान गंवा देते हैं। सो हमें वो चीज नहीं करनी है, सारी चीजें हमें प्रॉपरली ध्यान में रखनी है। कहाँ पे हमें स्पीड इंक्रीज करनी है, कहाँ पे हमें स्पीड डिक्रीज करनी है। बट बाय मिस्टेकली कोई वर्ड आगे पीछे हो रहा है तो समझ लेना गाइस। तुम्हारा सपोर्ट ही मेरा मोटिवेशन है। सो देखते हैं, सारी चीजें सीखने मिलेगी मुझे ये राइड से, क्योंकि ये मेरा फर्स्ट सोलो राइड है। इसके पहले मैंने गोवा राइड किया था, बट मैंने मोटो ब्लॉगिंग कंसेप्ट मैंने तब भी मेरा रेडी नहीं था, तो मैं वो चीजें कर नहीं पाया। बट बहुत सारी चीजें मैंने एक्सप्लोर की है, बहुत सी चीजों को मैंने ध्यान में रखा है। एक स्पीड ब्रेकर मैंने बाउंस कर दिया है, कोई बात नहीं, छोटा स्पीड ब्रेकर था। भूल गया कि आगे सुजुकी चल रही है।
ऑफ रोडिंग बाइक है वो सब कुछ झेल सकती है। मजा आ रहा है, अलग वाइब है। बहुत सारी चीजें मैंने मतलब सोचता था राइड राइड राइड, बट ये राइड की तैयारी मैं पिछले 15 दिनों से कर रहा हूँ। एंड बहुत सपोर्ट किया मेरे दोस्तों ने ये सारी चीजों के लिए, खास करके मेरे बिल्डिंग के दोस्त, मेरे ऑफिस के दोस्त। एंड पाजी, तुम्हारे एफर्ट्स भी नहीं भूलूंगा। दोस्त मेरे जिंदगी में ऐसे है कि मोटो ब्लॉगिंग मेरा चॉइस है, मेरा पैशन है, मेरा ड्रीम है। बट मेरे इंस्टा आईडी के ऊपर अगर कुछ लोगों को देखने जाओ सिर्फ मोटो ब्लॉगिंग की रील, ये देखो ये देखो ये सिग्नल ये सिग्नल, ये इंपॉर्टेंट होता है राइड में। थैंक्स ब्रदर, नाइस। ये जो सिग्नल्स होते हैं ना, ये राइड में बहुत इंपॉर्टेंट होते हैं। और एक राइडर का तुम्हारे जिंदगी में होना, वो राइड में तुम्हारी जिंदगी बचाता है। जब तक मेरे भाई लोग हैं तब तक मेरा फोटो ब्लॉग सक्सेस है, तब तक मेरी जर्नी सक्सेस है। मुझे कोई नहीं रोक सकता। ओके, नवी मुंबई पनवेल, पनवेल जाण्यासाठी लेफ्ट घ्यायचं आहे पुढे जाऊन। आय थिंक हाच लेफ्ट आहे, सिग्नल दिलेला आहे रायडरने आपल्या। मिस्टर बरगाले, आई एम कमिंग, वी आर कमिंग ब्रो, तैयार रहना आगे के सफर के लिए। एंड इट्स ओके, अगर तुम ब्लॉग कर रहे हो, राइड कर रहे हो, कोई चीज, कोई व्यू, कोई सिनेरियो अगर तुमसे मिस हो रहा है ना, कोई बात नहीं गाइस। एक व्यू तुम्हारा ब्लॉग डिसाइड नहीं करता कि वो वायरल होगा कि नहीं, उसे लोग देखेंगे कि नहीं। तुम्हारे एफर्ट्स मैटर करते हैं यहाँ पे। एंड वो व्यू और वो सिनेरियो के लिए तुम अपनी जान धोखे में मत डालना, बिकॉज योर सेफ्टी योर ब्लॉग हमेशा अच्छा रहेगा। पनवेल स्ट्रेट जाना है। ओके, तो टाइम हुआ है गाइस 4:41, ऑलमोस्ट 4:45 होने आया है। एंड राइट नाउ हम लोग है नवी मुंबई हाईवे। अतिघाई संकटात नाही, सो इट्स ओके, आपण पुढे तो टाइम कव्हर अप करूच। बट आणि असंही घाई करून काही मतलब नाहीये राईड मध्ये। या ज्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करणार आहोत त्या सावकाशरित्या आणि चांगल्या पद्धतीने अनुभवतो, हेच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। उत्कृष्ट लीड करतोय सुशांत भातोसे, मजा येते। आणि पाठी त्याला साथ देतोय रामदास चौधरी, भाई है मेरा, बुआ का लड़का। छोटा धमाका आया नहीं है, ड्यूटी पे, छुट्टी पे आएगा होली के टाइम, एंजॉय करेंगे तभी उसके साथ। फिलहाल व्लॉग देख लेना बेटा। लाइक करना, शेयर करना, कमेंट भी करना। लेट्स गो लेट्स गो लेट्स गो गाइस, कम ऑन, हाउस द जोश। चला, सगळ्या गाड्या आलेल्या आहेत आपल्या, त्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो। प्लॅटिनावरती आदेश मोरे 100 सीट्सनी कव्हरअप केलेले त्याने डिस्टन्स, खूप चांगल्या रीत्या सपोर्ट करतो आपल्याला। मजा येते आयुष्यात, आवडती गोष्ट करतोय आवडत्या गाडीवरती, सो फिलिंग वेगळी आहे। इमोशन्स आहेत खूप सारे या ब्लॉग्स मध्ये, एक्सप्रेस करतोय, ट्राय करतोय माझ्या आयुष्यातला माझा बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा। व्लॉग बघून तुम्हालाही मजा येईल आय होप, कारण ऑलमोस्ट मी माझ्याकडून तरी 100% देतोय। सो जर कुठे मी कमी पडलो तर मला समजून घ्या। अँड वेगवेगळ्या राईड मध्ये मी ट्राय करेन काहीतरी युनिक करण्याचं, जेणेकरून तुम्हालाही बघायला मजा येईल आणि तुम्हाला एक्सप्लोर करायला मजा येईल माझं चॅनल। 2 डेज आपलं प्लॅनिंग आहे,
ऑलमोस्ट 2 डेज म्हणजे 1 नाईट. आज आपण निघालोय 8 वाजेपर्यंत आपण टच व्हायचं प्लॅन ठेवलेलं आहे. एकदा काय तिकडे टच झालो की थोडस हाफ एन आवर आपण फ्रेश वगैरे होऊ. हाफ एन आवर पण नाही लागणार आपल्याला, 30 to 40 मिनिट्स. फ्रेश झालो, ट्रॅक शूज घातले की आपण एकदा रायगड फोर्ट एक्सप्लोर करूया. जसं पॉसिबल होईल तसं सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर करू, शूट करू आपल्या कॅमेरामध्ये, जेणेकरून आपल्या ब्लॉग मध्ये आपल्याला अपलोड करता येईल. देन आपल्या एका मित्राचं गाव आहे बाजूलाच, त्याच्या घरी आपण स्टे करणार आहोत. रायडर भाऊ, हो 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 हो, सेटअप कडक आहे. मिस्टर बरगाले, बेसब्री से इंतजार था तुम्हारा, फाइनली आ गए तुम. लेट हो गए गाइस, क्या कर सकते हैं. वक्त पे कोई चीज होती नहीं है, बट देर से होती है बट अच्छी होती है. फाइनली मीट किया है राइडिंग पार्टनर को. भाई की सवारी देखो, रेडर. एक होल्ड लेते 10 मिनट का, देन निकल पड़ते. चला, एक छोटासा ब्रेक झालेला आहे. आपण ब्रेक पॉइंट वरून आपण निघालेलो आहोत. आपलं जसं डिसाइड झालं होतं की आपण एक ब्रेक घेणार आहोत 15 मिनिटाचा, आणि त्या ब्रेकला आपला पार्टनर पण मिळणार आहे. बघा स्क्वॉड आपला. अजून 2 ते 3 गाड्या मिसिंग आहेत, बट इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही आहे. पुढचा व्ह्यू थोडा आपण उजेड झाल्यावर कॅप्चर करू नक्कीच. आपण पनवेल स्ट्रेट राईट नाव बघू शकता. आपण आता मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहोत. रायगड फोर्ट 122 किलोमीटर. ओके, नॉट एन इश्यू. चांगलं डिस्टन्स कव्हर अप केलेलं आहे तरी पण ऑलमोस्ट. आपण बघता आता आपल्याला खूप इझी होईल हे 122 किलोमीटरचं डिस्टन्स क्लिअर करता, बिकॉज इथं काही जास्त डिफिकल्टीज येणार नाहीत. बट हा, एक गोष्टीचं म्हणजे काळजी घ्या तुम्ही, कारण की आपल्याला काही अंदाज नाहीये मुंबई गोवा हायवेचा की राईट नाव आता रोड कसा आहे, काय आहे एक्झॅक्टली, कुठे पॅचेस आहेत, कुठे खड्डे आहेत, आपल्याकडे काही त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन नाहीये. सो प्लीज इथे ना स्पीड मेंटेन करा. आपण डिस्टन्स कव्हर करण्याच्या नादामध्ये ना ओव्हर स्पीडिंग करू नका, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक होईल. वेळ झाले 5 वाजून 20 मिनिटं. मुंबई गोवा हायवे आपण टच केलेलं आहे. वेळ झाल्या 5 वाजून 30 मिनिटं. आता आपण पोहोचलोय कर्नाळा अभयारण्य. अभी राइट नाउ अमरापुर पहुंचे हम लोग. ऑलमोस्ट 5:50 होने वाला है. मुंबई गोवा हाईवे अगर टच कर रहे हो, कोई भी सीजन हो, कोई भी सीजन, ऑब्वियसली विंटर और रेनी सीजन में तो तुमको ठंड महसूस हो गई, बट स्पेशली समर सीजन में इफ अगर आप राइड करने आ रहे हो, ठीक है, ये देखो ये सिग्नल मैटर करते हैं गाइस. देखो स्लो डाउन. नाइस ब्रदर, थैंक यू सो मच. राइडिंग का मतलब ही होता है एक दूसरे पे भरोसा रख के चलना. हेलो, मिलते हैं. चला, गणपती बाप्पा मोरया. पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात झालेली आहे. छोट्याशा एका ब्रेक नंतरला आता आपण पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आहे. या क्षणाची मी वाट बघत होतो की कधी एकदा उजेड होईल, कारण गोष्टी कॅप्चर करायच्या होत्या मला माझ्या कॅमेऱ्यामध्ये. आणि नक्कीच मोटोला आपला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकता सनराईज झालेला आहे. खूप उत्तम असं सनराईज तिकडे आपल्याला बघायला मिळतोय. आणि आपण आता नाश्ता करायला थांबलो होतो. ब्रेक आपला उत्तम असं मिसळपाव होतं, मजा आली. ती एक बोलतात ना राईड करण्याची मजा आहे. सकाळी लवकर घरातून निघालेलो आहे, एखाद्या छोट्याशा धाब्यावरती आपण थांबतो, तर्रीवाली मिसळपाव खातो. हो 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 हो,
सुपर सुपर फिलिंग असते. अँड देन आता तुम्ही बघू शकता थोडीशी धुकं पसरली आहेत मुंबईत. ही गोष्ट तुम्हाला दिसणार नाही, पण नक्कीच जसं जसं आपण गावाच्या दिशेने पुढे जाल या गोष्टी आपल्याला दिसतील. आपण डिस्टन्स कव्हर करायला घेतलं अप्रॉक्सिमेटली आता आपल्याला 70 to 75 किलोमीटर, 70 ते 75 किलोमीटर आपल्याला अजून कव्हर करायचंय. सो आवडती गोष्ट करते, आवडत्या गाडीवरती आणि आवडत्या मित्रांसोबत. मुंबई गोवा हायवे हा रूट आहे. हे मित्र माझ्या बालपणीचे मित्र आहेत. भले माझ्यापेक्षा मोठे असतील वयाने, माझ्या दादाच्या एजच्या एवढे, बट ते एज डिफरन्स कधी आमच्यात दिसलं नाही. त्यांनी नक्कीच जेवढं प्रेम मी दिलंय तेवढंच प्रेम त्यांनी रिटर्न मध्ये मला दिलंय. जेवढी काळजी मी त्यांनी केली आहे तेवढीच काळजी त्यांनी आमची केली आहे. गोमू माहेरला जाते हो नाकवा, गोमू माहेरला जाते हो नाकवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. अय्या हो अय्या हो अय्या हो अय्या हो. कोकणाला हा स्वर्ग म्हटला जातो. प्रत्येक सीझन मध्ये स्वर्गच वाटतो तो आपल्याला. समर सीझन, विंटर सीझन, रेनी सीझन. मजा वेगळी आहे समर सीझन मध्ये, कारण की आंबे, फणस, काजू या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात. आंब्याचा मोहर जेव्हा येतो तेव्हा तर मजाच वेगळी असते. आजपर्यंत डांबराचे रस्ते बघितलेत, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बघितलेत, पण हे पेवर ब्लॉकचे रस्ते पहिल्यांदा बघतो. ही थोडीफार परिस्थिती आपल्या मलाडापाडा येथे पण आहे. ठीक आहे, आता काय जे आहे त्यामध्ये ऍडजस्ट करायला लागतंय, कारण की कोणी कोणाचा विचार नसते करत. बट ज्या पद्धतीने कोकण हे मुंबई गोवा हायवे मार्गाचं काम चालू आहे, सो असं वाटतं पुढे जाऊन रिझल्ट नक्कीच आपल्याला चांगले मिळतील या गोष्टीचे. अरे बापरे, लॉरीवाला बिनचोद हेवी ड्रायव्हर, एवढी क्विक मुवमेंट त्याने केलेली आहे. माय गुडनेस. बघा बघा बघा, भाई जब्बर है जब्बर. अगर दुनिया में प्रॉब्लम को मार देना है तो पहाड़ों में तो आना पड़ेगा ना मेरी जान. क्या आपके लाइफ में प्रॉब्लम है, उसको दूर करना है, तो आ जाओ बॉस, पहाड़ों में घुमा देता हूँ. अगर जिंदगी में कुछ खुशी हासिल नहीं हो रही, आ जाओ बॉस, मुंबई गोवा हाईवे पे राइड करा देता हूँ. अजून एक कॉर्नर, कंट्रोल युअर सेल्फ, नाईस, टेक इट इझी, सुपर. स्वतःला मोटिवेट करत राहणं खूप गरजेचं आहे राईड मध्ये. बापरे, ओ ओ भाटोसे काकी, हा बघा तुमचा पोरगा बघा कसलंच गाडी पळवतोय बघा. बारके भाऊ बदमाश असतात, याच्यावरून कळतं आपल्याला. हा बघा, हा कदमांचा पोरगा बघा. बॅड पॅच वरून आठवलं, आपल्याही आयुष्यात ना काहीतरी बॅड पॅचेस येतात. तर बॅड पॅच मध्ये तुमच्या सोबत कोण आहे ना ते जास्त मॅटर करतं. कारण की मी खूप वेळा बघितले लोकांना, जेव्हा आयुष्यात सगळं काही चांगलं असेल, तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम नसतील, तेव्हा लोक तुमच्या सोबत राहणार. बट तुमच्या जर लाईफ मध्ये 1 ते 2 महिन्यासाठी जर काही प्रॉब्लेम येत आहेत, जर समोरचा व्यक्ती तो हँडल नाही करू शकत आणि तिकडे जर तुमची साथ सोडून जातो ना, तर तो तुमच्या लायक आहे नाही. ठीक आहे, आता आपण राईड करतो, तर हे बघा, हे असे छोटे मोठे बॅड पॅच येतात. म्हणजे छोटा मोठा खडबडी रस्ता येतो, तर आपण काय राईड करणं सोडून देतो का? नाही ना. आपण चाललोय, प्रवास करतोय, त्या रस्त्याला एक्सप्रेस आपण हँडल करतोय त्या सिच्युएशनला, कारण आपल्याला माहितीये हा खडतर प्रवास केल्यानंतरलाच एक सुखाचा रस्ता येणार आहे. बघा हे बघा, आता हे जर बॅड पॅच आले तर मी राईड करणं सोडून नाही देणार. बघा, अजून पण मी सर्व्हाइव्ह करतोय, हँडल करतोय, कुठून ना कुठून छोटे मोठे खड्डे वाचवतोय. जे तुमच्या आयुष्यातून निघून गेलेत त्यांना बोला, तुम्ही, तुमची जागा तीच होती, लायकी नाही बाबा त्यांची आपल्या आयुष्यात राहायची.
तुमचं काय वाईट होणार आहे का? नाही ना. सो इग्नोर करायचं अशा लोकांना. फालतूची लोक असतात. आयुष्यात तुमच्या गोलवरती फोकस ठेवा, तुमचा टार्गेट ठेवा आयुष्यात, कुठे काय करायचं आपल्याला, आणि त्या टार्गेट प्रमाणे चालत राहा. गाइस, लगता है रायगढ़ में इंटर कर चुके हैं, क्योंकि वहां पे लिखा था इंदापूर रायगड. फायनली आपण रायगड इथे एंटर केलेलं आहे. 8 मार्च बोलता बोलता 8 मार्च आली आणि आपण रायगड सुद्धा पोहोचतोय. ट्रिप सक्सेस होताना दिसते आपली. यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला आयुष्यात? तुम्ही 100 गोष्टीचं प्लॅनिंग करता, पण त्या 100 गोष्टीमधून जेव्हा एक गोष्ट सक्सेस होते ना, त्या गोष्टीची जी वाईब आहे ना, ती कुठेच नसणार आपल्याला. जो सपना तुम देख रहे हो भाई साहब, और पूरा हो रहा, यस स्टार्टिंग में मैं मतलब लोग कहते हैं कि अरे यार व्यूज आने चाहिए, ये आना चाहिए, सब्सक्राइब करने चाहिए लोग. ठीक है, कोई बात नहीं, अभी चालू किया है ना, रिजल्ट तुरंत नहीं मिलेगा अपने को. सो मैं नहीं सोचता व्यूज के बारे में, सब्सक्राइब के बारे में. ठीक है, कैसा है ना, मैं तुमको एक बात बताता हूँ. करोड़ों की आबादी है, करोड़ों की आबादी में कोई एक जन भी मेरे को देख रहा है ना, टाइम निकाल के अपना, 24 घंटे होते हैं इंसान के पास. 24 घंटे में से अगर कोई 1 मिनट अगर मेरे लिए निकाल के देख रहा है मेरी वीडियो, भाई इससे ज्यादा फीलिंग कुछ नहीं हो सकती मेरे लिए. उसके भी तो पर्सनल लाइफ है, उसकी भी तो वर्क लाइफ है, वो भी तो सारी चीजें कर ही रहा है. ठीक है, उसकी भी तो परेशानियां है, उसके भी तो बीवी बच्चे रहेंगे, या तो उसकी गर्लफ्रेंड रहेगी. फिर भी इंसान अगर मेरे को टाइम निकाल के देख रहा है, मेरे इंस्टा आईडी पे जाके, मेरे यूट्यूब चैनल पे जाके, मेरे लिए वो बहुत बड़ी बात है. तो फर्स्ट व्लॉग जब अपलोड होगा तो माँ बाप के चेहरे पे खुशी देखनी है कि वो क्या महसूस कर रहे, क्या एक्सप्रेस कर रहे हैं, वो सारी चीजें. मेरे बुरे वक्त में मेरी बुराई करने वालों, तैयार रहना. अच्छा सा कमबैक दे रहा हूं तुमको, और ऐसा कमबैक दूंगा ना, पूरी जिंदगी भर याद रखोगे. लेट्स गो विथ ओमी. कौन है? ओमकार सावंत. नानोरे. ओके. हा पेट्रोल पंप आपण गोव्यावरून येताना इकडे पेट्रोल भरलं होतं. करेक्ट ब्रो. सही आहे. कुठून आपला गोवा राईडचा पार्टनर बसलाय पाठी, पेट्रोल पंप बघून इशारा करतोय. कारण आम्ही गोव्यावरून येताना रिटर्न जर्नी जेव्हा होती आमची, तेव्हा माझी टाकी छोटी आहे. सो इथं आम्ही पेट्रोल भरायला थांबलो होतो. महाड स्ट्रेट आहे आणि राईट मारलं की श्रीवर्धन येत आहे. लालपरी खेड टू मुंबई. मंडळी थांबलेली दिसते इकडे. आम्ही 2 मिनिटं पण नाही झाले. पेट्रोल टाकायचं आताच टाकून. हा जातो मीच आहे तो. लास्ट पेट्रोल पंप आहे. लास्ट आहे. दुनिया थांबणार आहे आता. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार आपण प्रवेश केलाय. मजा येणार आहे भाई. आतला रोड 30 किलोमीटर, जब्बर आयुष्यात खूप आठवणी जोडल्या जाणार आहेत या रोडवरती. बघा ना, हा फुल प्रॉपर गावचा रस्ता आहे. एक विंचवली गाव आलंय, पहिलं गाव आपण प्रवेशद्वारातून एंटर केल्यावरती. विंचवली. स्पीड ब्रेकर. ओहो, कॉर्नर. लवली. येस. ओ या कडक. मजा येते. ओहो, पाटलांचा बैलगाडा. कोंड गावाचं नाव आहे. रायगड 27, पाचाड 17. या शांततेत राईड करण्याची मजाच वेगळी आहे. म्हणून बोलतो महाराष्ट्र स्टेट राईड करण्यासाठी खूप उत्तम जागा आहे. तुम्ही बाहेरच्या स्टेट मध्ये जाऊन जेव्हा राईड करता ना,
त्या राईड मध्ये ठीक आहे, बाहेरच्या स्टेटमध्ये पण खूप चांगले प्लेसेस आहेत, नाही असं नाहीये, बट आपली जी महाराष्ट्राची जी खूपसुरती आहे ना, म्हणजे बोलतात ना एक सुंदरता आहे, मराठी वर्ड सुंदरता जी आहे ना, आय डोंट नो बाहेर कुठे असेल. या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत. त्या बघा, ओ हो, जब्बर भाई जब्बर. आज पहिल्यांदा राईड करताना असं वाटतंय की हे डिस्टन्स संपूही नये. मजा येते. कडापूर गाव डोंगराच्या पायथ्याशी बसलेलं आहे. कडापूर गाव मस्त आहे, सुपर. यार घराच्या बाल्कनीतून जेव्हा येणार समोर डोंगर दिसणार, भाई अजून काय पाहिजे यार. ज्यांचं ज्यांचं गाव आहे, सुंदर जागा आहे मित्रांनो, मजा येते तुमच्या गावी. अरे त्या बाबू सोना पिल्लूला जरा बाजूला ठेवा आणि आपल्या भावांसोबत राईडला निघा. हे बघा बघा कॉर्नर कसे मारतायत, झप्पा कॉर्नर मारतायत. लोक प्रेमात वेडी आहेत आणि आम्ही प्रवासात वेडे आहेत. मिस करतोय जे जे लोक राईडला नाही आलेत ते. अजून 2 ते 3 गाडी असती. चंद्रकांत उर्फ बाली, अनिकेत कोळंबेकर, अजय, संजोग, लोकेश. भावांनो नेक्स्ट टाइम प्लीज प्लॅन करा, प्लीज प्री प्लॅन राहा, कितीही प्रॉब्लेम येऊ दे. बघा हे व्ह्यू तुम्ही मिस करतायत. हे माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटतायत, पण जर रिअल मध्ये तुम्ही बघितलं असतं ना, मन भरून आलं असतं अक्षरशः. आज या रांगेमध्ये तुम्ही राईड करत असतात आणि व्ह्यूची मजा घेत असतात, बट काही प्रॉब्लेम नाही. माझा ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा. अरे भाई महाराष्ट्र जणू स्वर्ग बनलाय आज आमच्यासाठी. बघा काय पॉइंट येत यार, सुपर यार. ओ हो, कडक कडक कडक. जिंदगी मस्त आहे, मस्त आहे, मस्त आहे. ओ डिफिकल्ट पार्ट आहे गाइस, थोडं कॉन्सन्ट्रेट करतो. हो, सुपर. ऑल गुड, यस. हो भाई, राईड सक्सेसफुल, प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. फक्त आपल्याला थोडं रिटर्न जर्नी मध्ये थोडं काळजी घ्यावी लागेल, सगळ्या गोष्टी नीट सावकाशरित्या प्रॉपर. ओ माय गुडनेस यार, फक. माझ्याकडे वर्ड्स नाही आहेत. एकीकडे हा व्ह्यू चाललाय आणि एकीकडे हा व्ह्यू. ही तर नेचर आहे, हे पण आमचं नेचर बनलंय. बघा ना काय लाईनीत चालतायत यार, शिस्तबद्ध पद्धतीने राईड चालू आहे आपली. प्रत्येकाच्या घरातल्यांनी बघा एवढे शिस्तीप्रमाणे हे लोक घरात वागतात का? मी पण नाही वागत, पण विचारतोय तुम्हाला, वागत नसतीलच. पण आज बघा ढगांच्या मध्ये आलोय. बघा समोर डोंगरच दिसत नाही. माय गॉड, टेक इट इझी. ओहो, सुपर व्ह्यू गाईज. आमच्या सोबत तर तुम्ही रायगड आला नाहीत, ठीक आहे. माझे सबस्क्रायबर, माझे फॉलोअर्स, एन्जॉय करा तुम्ही माझा व्लॉग, माझ्या व्हिडिओ सुद्धा. रायगड 13 किलोमीटर. ओके डन. तोपर्यंत 13 किलोमीटरची मजा घेऊया आपण. एकदा आपल्या भावाला थँक्यू बोललं पाहिजे यार. कडक गाव आहे, कडक. तुमचं आयुष्य सुद्धा हे वळणासारखंच झालंय ना, इकडून तिकडून फिरताय तुम्ही. जसं डोंगर चढून वर आलोय ना, तसंच आयुष्यात सुद्धा वर येणार आहे मी येणाऱ्या काही काळांमध्ये.
आरामात आरामात जाऊ द्या. बघा शिस्तबद्ध पद्धतीने एकदम राईड चालू आहे. काही घाई नाहीये कुठे जाण्याची, आपल्याला कुठेच घाई लागलेली नाहीये. बट सगळेजण एकदम आरामात बघा एकदम शिस्तबद्ध पद्धतीने राईड चालू आहे. इज्जत आहे भावांनो तुम्हाला. अरे पुढे लालपरी आहे की काय? ओ भाई फुल धुरळा धुरळा उडत. कशी टन मारत असेल रे? बाप रे कसला चढ आहे, कशी टन मारत असेल. माय गॉड. ड्रायव्हर थांबला ना तर एकदा इंटरव्ह्यू घेऊ त्याचा आपण. भाई कसे कसे टर्न होते. आणि हा गॉड. त्र्यंबकेश्वर तर फुल भारीच होतं. बट त्यापेक्षाही भारी रायगड आहे यार. ओ भाई म्हणजे स्पीचलेस यार. बघा ना काय व्ह्यू आहे. आज सोलो आहे, सोलो राईड करतोय. जशी वेळ एकसारखी आपल्यासाठी थांबत नाही ना, तशी लोकही आपल्यासाठी थांबत नाहीत. बट त्यांचं नुकसान झालंय, माझं नाही. ओ हो हो. ले जाए मुझे कहाँ हवाएं हवाएं, ले जाए मुझे कहाँ हवाएं हवाएं. ओ भाई साहब. अरे हे तर व्ह्यू बघितलाच आहे. तिकडचा पण व्ह्यू दाखवतो थांबा. थोडा रस्ता त्याच साईड दिशेने चाललाय. जुगलबंदी जुगलबंदी या या. एक NS 200 एक रेडर 125. हो झाली भाई. हो गया भाई. बिग फॅन. या थँक्यू सो मच. या प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. पुनाडेगाव. na 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 na. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके. मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. हरी नाही धीरच सोडणार,
मी नाही धीरच सोडणार साखर शिवबाच होणार संताजी धनाजी रणात दिसता शत्रू पळे प्रतिबिंब पाहता संताजी धनाजी रणात दिसता शत्रू पळे प्रतिबिंब पाहता घोड नाही पाणीच पिणार अरे घोड नाही पाणीच पिणार सागर शिवबाच होणार सो गाईज आपण पोहोचलोय रायगड येथे आणि ट्रिप खूप चांगली झाली पण सेफरित्या एकदम सक्सेस ट्रिप आपण कंप्लीट केलेली आहे आणि आता बघू शकता इथून 2 किलोमीटरवरती रायगड फोर्ट आहे. सो आम्ही थोडं इथं स्टे घेतलं होतं, मित्राच्या गावी गेलो नाही, त्यासाठी आम्ही संध्याकाळी स्टेला जाणार आहे त्याच्या घरी आणि तिकडे तर नक्कीच मौज मस्ती होणार, नाचगाणी होणार आणि सगळ्या गोष्टी आपण एन्जॉय करणार, वेगवेगळे गेम्स खेळू सध्या. अँड इकडे इथे स्टे घेतलेलं आहे फक्त बॅगा वगैरे ठेवण्यासाठी, फ्रेश होण्यासाठी. अँड आता इथून सरळ गाडी काढून 2 किलोमीटरवरती रायगड फोर्ट आहे. फोर्ट आपण एक्सप्लोर करणार. एक्सप्लोर केल्यानंतरला पुन्हा येणार, आपलं सामान वगैरे घेणार आणि मित्राच्या गावी जाणार. एक्सपिरियन्स जर तुम्ही म्हणाल मुंबई गोवा हायवे झालं किंवा मला टू नवी मुंबईपर्यंतचा रस्ता जो झाला आहे, मध्ये थोडे प्रॉब्लेम येतात, पॅचेस आहेत, खड्डे आहेत, बट ते फेस केल्यानंतरला एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळतं आणि त्या सॅटिस्फॅक्शन नंतरला जे आपण हे डेस्टिनेशन रीच केलं आहे, पोहोचलं आता सध्या व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल. चारही साईडला डोंगरच आहेत, पूर्ण ओपन एरिया. सो पुढचा फोर्ट आपण एक्सप्लोअर करताना छोट्या मोठ्या गोष्टी आपण कॅप्चर करू जसं पॉसिबल होईल तसं. आणि शॉर्टमध्ये तुम्हाला मी सगळ्या गोष्टीचं एक समरायझेशन दिलं की काय काय गोष्टी केल्या, काय काय गोष्टी आता पुढे करणार आहोत. ठीक आहे, सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच.